त्याकरता विजेते संघाचे कर्णधार आहेत आपण पोचायचं आहे. समोरच्या कक्षामध्ये आता पुन्हा एकदा भरतजी मोरे आम्हाला जॉईन होतील. दोन संघ मैदानावरती ज्यानं कित्येक वर्ष या मैदानावरती क्रिकेट खेळले. एका बाजूला मोफास वसईपाडा संघ आहे तो आहे आणि दुसऱ्या बाजूला यंगस्टर पापडीचा संघ आहे. कित्येक वर्ष खेळले म्हणजे 2013ला NC चषकाचा फायनलिस्ट ज्याला पाहिलं होतं आणि 2023ला म्हणजे बरोबर गेल्या वर्षी 2013ला NCC चषकाचा विजेता होता आणि गेल्या वर्षी 2023ला क्वालिफाय होणारा 6वा संघ होता यंगस्टर पापडी. यामुळे मजा येणार आहे मॅचमध्ये. मोफास वसईपाडा जे 2022ला जर आपण पाहिलं तर ती NC चषकाची क्वार्टर फायनल याच मैदानानं पाहिली होती. शेवटच्या चेंडूवरती मोफासला थोडंसं मागे यायला लागलं होतं पण त्या स्पर्धेमधला ऑल ओव्हर परफॉर्मन्स मोफास वसईपाडाचा अप्रतिम राहिला होता. त्याच्यामुळे दोन तुल्यबल संघामधली ही लढाई आहे. मजा येणाऱ्या मॅचला भरतजी मोरे पुन्हा एकदा जॉईन होतील. आपलंही स्वागत आहे. मोफास वसईपाडा प्रथम बॅटिंग यंगस्टर पापडी क्षेत्ररक्षण करतोय. नाही काटेकी टक्कर इथं पाहायला मिळेल. हे दोन संघ म्हणजे वसई तालुक्यातील चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेले संघ आहेत आणि त्यामुळे कोणाला कमी लेखून चालणार नाही आहे. इथे सुरुवात शेवट मध्यांतर कसं आहे हे पाहणं रोचक ठरणार आहे आणि प्रेक्षकांसाठी खूप मोठी पर्वणी आहे. एका बाजूला मोफास वसई फाटा प्रथम फलंदाजी करते तर दुसऱ्या बाजूला यंगस्टर पापडी. मिस टाइम चेंडू खाली क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. पहिला चेंडूवरती मोठा ब्रेक थ्रू. मुरादला मैदान सोडावं लागतंय. अनिकेतने मिळवून दिला ब्रेक थ्रू. आपण दोन संघावरती चर्चा केलेली आहे. रिप्लेमध्ये आपण बघू शकता अनिकेतचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅटला मधोमध आला नाही. एक चांगला झेल टिपला गेला आणि हा जो यंगस्टर पापडीचा संघ खेळतोय म्हणजे गेल्या कित्येक वर्ष या संघामध्ये कितीतरी खेळाडू आले गेले खेळले पण एक नाव कायम आहे म्हणजे पाठी विकेट किपरला एसटीएनच्या मागे आपण बघतोय गणेश कक्कड यांना. गेले कित्येक वर्ष म्हणजे आता 25वे वर्ष आहे पण इतकी वर्ष झाली असतील या मैदानावरती त्यांचा संघ खेळतोय. ते स्वतःही आहेत. त्याच्यामुळे खेळाडूंना घडवण्याचं कामही केलं आहे. कित्येक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं कामही केलेलं आहे आणि वसई तालुक्यातले जे क्रिकेटचं टॅलेंट आहे त्यांना हेरून त्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. गेलं 30 वर्षापेक्षा जास्त हा कार्यरत असणारा संघ टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणि चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. यावेळेला क्षेत्ररक्षक दूरवरून येतील. इनफिल्डमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्यामुळे चेंडू नो मॅच लँडमध्ये जातोय आणि तिथे 2 धावाचा प्लॅन धावून पूर्ण केल्या जातात. बघा सर्व विजयी कर्णधारांना विनंती आहे ड्रॉ टाकला जाणार आहे. आपण जर इथे असाल तर जॉईन व्हा. आपण जर नाही आलात तरी सुद्धा ड्रॉ इथे टाकला जाईल आणि जशा मॅच लागतील तसे इथे टॉसला लगेच बोलवलं जाईल. तुम्हाला सर्वांना इथे उपस्थित राहायचंय. मॅच कोणत्याही प्रकारे थांबणार नाहीयेत. त्याच करता पहिलाच अनाउन्समेंट करण्यात आलेले की आपण लवकरात लवकर टॉस जसा होतो तसा ती मॅच खेळणार. त्याच्यामुळे पहिला ड्रॉ महत्त्वाचा आहे. ड्रॉच्या ठिकाणी पोहोचायचं आहे. 2 चेंडूचा खेळ झाला आहे. धावा आहे धाफलकावरती 2. स्ट्रायकर एंडला फराद. अनिकेत ऑफस्टमच्या बाहेर थोडंसं लांबून खेळ होतं. स्टेजच्या हाताला लागून चेंडू निसटला. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंडकडे 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का शेवटच्या क्षणी आवाज दिला सलमान यांनी. 22चा इशारा होतोय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय तो 4 वरती आणि नक्की जसा तुम्ही चांगला उल्लेख केला म्हणजे एखाद्या संघामध्ये 2 वर्ष खेळणं इथे कठीण असतं. त्या 2 दशकं एखाद्या संघाला घेऊन चालणं हे किती कठीण असेल. नक्की 3 दशकं गणेश कक्कड यांनी यंगस्टर पापडी सोबत या संघाला घेतले. 3 दशकं पार नो डाऊट आणि अनेक खेळाडू इथून घडले. अनेक खेळाडू अजूनही ते तितकेच एकनिष्ठ आहेत त्या संघाबरोबर. लवकर बॅट फिरल्याने चेंडू मागून निघून गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये. अनिकेत चौधरी हा सुद्धा मागील 4-5 वर्षाचा जर का कालावधी बघितला अनिकेतने खूप चांगल्या प्रकारे स्वतःला सिद्ध केलं या संघामध्ये आणि त्याचा परफॉर्मन्स नेहमीच उजवा राहिलाय. आणि जो विश्वास म्हणजे यंगस्टर पापडीने त्यांच्यावर दाखवलाय ॲज अ यंगस्टर असताना तिथून केलेली आहे त्यांना प्रगती आलेला अनुभव कधी ते त्याला वैयक्तिक काही खेळामध्ये पण उपयोगी पडलाय. ती आहे मी म्हटलं ना तिथे केलेली प्रगती तिथे दिलेली संधी
या टॅलेंटला यंग टॅलेंटला हेरण्याचं काम नक्कीच त्यांनी केलं होतं. 5 चेंडूचा खेळ झाला, चर्चा आम्ही करतोय. दुसऱ्या बाजूला सलमान आणि फरादे आहे, यांच्याकडे सुद्धा अनुभव आहे. असं नाही मोठ्या फटक्या खेळण्याची कुवत सलमानकडे आहे, फरादकडे आहे, पण ती संधी सध्याकडे अनिकेत देत नाहीये. 5 चेंडूचा खेळ झालाय, स्कोर 4-1 गडी बाद. नाही आणि आता वसई फाटेला काहीसा वेगळासा विचार करावा लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4 धावा आल्यात, शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. इथे एखादा चौकार किंवा षटकाराला मॅच पुन्हा एकदा बदलेल. बॅटची एज, बॅटची कडा घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. तिथे षट थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते, चेंडूला अडवतील तोपर्यंत 1 धाव. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात टीम मोफास वसई फाटा. दुसरा षटक हाताळण्यासाठी दिगंबर अजूनही असा खेळाडू की कित्येक वर्ष आपण यंगस्टर बाबडीकडनं खेळताना ज्या खेळाडूला पाहिलंय, म्हणजे कदार बिलॉंग करतो त्या पालघर टप्प्याला, पण खेळतो नेहमीच या यंगस्टर बाबडीच्या संघामध्ये. पहिलं षटक संपले, धावा आहे धापलकावरती 4. जबाबदारी आता सलमानवरती आले, मोठे फटके खेळायचे आहेत. आकोट्या पॅदा चेंडू होता, बाउन्सर बराच उचले घेणारा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा होत असताना एक अवांतर धाव ऍड होईल. सलमानवरती जबाबदारी आहे, पण अशा सिच्युएशनमध्ये सलमानने बऱ्याच वेळा मोफासला बाहेरही काढले, त्याच्यामुळे ती जबाबदारी मागे पेलले, आता पुढेही त्याला पेलायची आहे. नाही, अगदी योग्य विश्लेषण केलं आपण. सलमानला अनेक वेळा आपण पाहिलंय या संघाला तारत असताना, आणि आता बघा पहिला वाईड आल्यानंतर त्यानंतर अतिशय चांगला यावेळेला कव्हर ड्राईव्ह म्हणता येईल, थोडासा पंच पद्धतीने हा फटका खेळला आणि चेंडू निघून जात असताना सीमारेखा ओलांडली, चौकार आलाय. 4 धावा. सलमानच्या बॅटिंगची बॅकफुटला गेलं, पंच केलं, कव्हर आणि बरोबर पॉईंटच्या मध्ये जो गॅप होता तो गॅप शोधला आणि त्या गॅपमध्ये चेंडूला खेळला गेला आहे. 4 धावांसाठी या 4 धावांनी स्कोर वाढला आहे. 9 वरती आता दुसऱ्या फेरीसाठी जाऊ ड्रॉ आलाय, तोही आपल्या समोर येणार आहे. यानंतरचा होणारा सामना कुणबी क्रीडा कमिटी मंडणगड आणि साईनाथ कोशिंबे यानंतरचा होणारा मॅच या 2 संघादरम्यान असणार आहे. सलमान ऑन स्ट्राईक, धावा आहे धापलकावरती 9. अकोटा पॅदा चेंडू होता, पुढे सरसावले होते, टप्पा थोडासा खेचला, थोडासा लांब गेला. पाहिलं फलंदाज थोडासा पुढे येतोय, दिगंबरने टप्पा थोडासा मागे घेतला, टप्पा खेचला आणि त्याचा फायदा झालाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. नाकाच्या दिशेने म्हणजेच उसळी घेणारे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, म्हणजे शॉर्ट ऑफ लेनने बीट काढण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून कोणत्याही प्रकारे सलमान आपल्यावरती हावी होणार नाही. याच्यामध्ये एक साम्य आहे. या दोन्ही संघांना वसई तालुक्यामध्ये अनेक वेळा आपण खेळताना बघितलंय, त्यामुळे एकमेकांना माहिती आहे कोण कोणती गोलंदाजी करतो, कोण कशा प्रकारे बॅटिंग करतो, आणि त्यामुळे एकमेकाच्या स्ट्रेंथवरती किंवा विकनेसवरती काम करत असताना बॅटर अँड बॉलर. ओके, जसं तुम्ही उल्लेख केला, एकमेकांचे प्लस मायनस माहिती आहेत, स्ट्रॉंग झोन माहिती आहेत, ताकद माहिती आहे, कमकुवत जुवा माहिती आहेत. या सर्व गोष्टींची माहिती खेळाडूंकडे. दिगंबर पुन्हा सज्ज होईल. हो, तिन्ही चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी चालय दिगंबर यांची. एक चौकार पाहिला होता आउटसाइड द ऑफ स्टंप, त्यानंतर 3 निर्धाव, 3 डॉट बॉल, स्कोर जाऊन पोहोचलाय 1.4 षटकांचा खेळ, 9 धावा. इथे आपण जर बघितलं जो स्पॉट आहे, गवता स्पॉट आहे, गवताचा काहीसा भाग आहे खेळपट्टीवरती, आणि त्याला वापरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न बघा. पुन्हा एकदा बॅकअप लाईन पुणे मागे चेंडू हाताळला जातो. कोणताही चेंडू मी अनिकेतचा म्हणा किंवा दिगंबरचा म्हणा आपण पुढे पाहिलेला नाहीये. गुडलँड स्पॉटच्या पुढे जाणारा एकही चेंडू आपण हाताळताना बघितलेला नाहीये, आणि त्याचमुळे कदाचित तिथे धावा तितक्या वेगाने आलेल्या नाहीयेत. नाही, म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेटच्या भाषेमध्ये सांगायचं ते 4 आणि 6 मीटरच्या मध्ये तिथे चेंडू हाताळला जातोय. बरोबर, गुडलँडवरनं थोडंसं मागे चेंडू हाताळला जातोय. आता पुढे सरसावून खेळला, पहिला वाट पाहिली होती, आता वाट नाही पाहायची, पुढे यायचं, पुढे सरसायचं आणि मोठा फटका खेळायचा या उद्देशानं चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. बघा, आणि हे होणं स्वाभाविक होतं. ज्या वेळेला सलमानच्या बॅटला बॉल जवळ त्याच्या येताना दिसत नाही, कनेक्ट होताना दिसत नाही, त्यावेळेला हा वेगळं अस्त्र सलमान वापरताना दिसला, आणि वापरत असताना शेवटच्या चेंडूवरती केलेला हल्ला चेंडूला मिडविकेट सीमा
रेषा क्लिअर करत असताना षटकारासाठी पाठवला गेला हा चेंडू 6 धावा देऊन जातोय. 15 वरती 1. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. कोणता गोलंदाज वापरला जाईल? 2 षटकांचा खेळ संपलाय. दुसऱ्या फेरीचा तो ड्रॉ आहे. मंडणगड टीम आपण रेडी राहा. टॉस केला जाईल. साईनाथ कोशिंबे या 2 संघादरम्यान आणि पुढचे सामने कसे आहेत तेही तुमच्या समोर आणले जातील. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. अजून 15 पाहिजे. अजून किमान 15 धावा पाहिजे या टीमसाठी लढण्यासाठी. मोफास वसईवाडा शेवटचा षटक हाताळण्यासाठी जितेश. स्ट्रायकर एंडला फराद. खेळण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे चेंडू गेलाय. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा. जितेश च्या बाहेर होता. व्हाईट बॉलनं या 2 धावांनी पुढे जाईल स्कोरबोर्ड. 17-17. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नाही, जितेश आला गोलंदाजी मार्गावर. आणि पहिला चेंडू जर आपण बघितला तर तो लेगस्टम्पच्या बाहेर निघून जात असताना इथे एक धाव ॲड सुद्धा होतीये. तब्बल 2 धावा या चेंडूवरती येताना दिसल्यात. आणि यंगस्टर पापडीने आता तर सगळे यंगस्टर इंट्रोड्यूस केले गेलेत. ओ बॅटची एज घेऊन चेंडू हातून मला वाटतं निसटलाय. सलमानच्या झेल इथे सुटलाय. परंतु जी स्थिती आहे मोफास वसई फाट्याची त्या स्थितीमधून त्यांना बघा कशा प्रकारे हा झेल सुटला होता. वरची कडा स्टिकरच्या वरची कडा घेऊन चेंडू मागे गेला. गणेश काकडे यांच्या हातून चेंडू निसटलाय आणि जीवनदान मिळालंय सलमानला. इथून 2 मोठे फटके. तुकाराम सर, खूप मोठा कमबॅक होऊ शकतो मोफास वसई फाटा. नक्की गरजेचे आहे. तर मोफास वसई फाटासाठी सेकंडला सलमान पुढे सरसावून खेळले होते. गोलंदाजच्या डोक्यावरनं चेंडू झाला. 1 धाव या चेंडू होते पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फराद वेगाने आलाय. स्ट्रायकर एंडला थ्रो झालाय. डोक्यावरती हातही गेल्यात आणि घेते की काय माझ्यातून चुकीच्या एंडला थ्रो झालाय की काय. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावर. आणि जसं तुम्ही उल्लेख केला या संघाचं नाव यंगस्टार आहे. पण ॲक्च्युली याच्यामध्ये किती खेळाडू खेळून गेले. यंग खेळाडू आले. त्याच्यामुळे कायम हा संघ यंगच राहिलाय. यंगस्टार राहिलाय. धावा आहे धावफलकावरती 19. 19 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. त्याच्यामधील 4 चेंडू शिल्लक आहेत. सलमान अजूनही खेळपट्टीवरती आहे. ज्याच्या वैयक्तिक 12 धावा आपण बघतोय. त्याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे आणि खूप मोठ्या अपेक्षेनं त्याच्याकडे बघितलं जात आहे. जितेशची प्रशंसा करावी लागेल. आणि ज्या ज्या यंगस्टर्सला त्याने इंट्रोड्यूस केलं त्यांनी त्याच्यावरती खरे उतरत असताना खूप चांगली कामगिरी केली आहे. हे अनेक वेळा आपण पाहिलं आहे. आणि त्याच्या अगोदर जर आपण बघितलं पहिला अनिकेत चौधरीला त्याने इंट्रोड्यूस केलं होतं. मागील वर्षी आपण प्रथम याला आपण इंट्रोड्यूस करताना पाहिलं. आणि आता जितेश बघू शकता आपण 3रं षटक हाताळण्यासाठी खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. पायावरचा चेंडू होता. मोठा माणसं वापर जरूर झाला पण तितकं एलिव्हेशन नाही मिळू शकलं. चांगलं क्षेत्ररक्षण तितकाच चांगला थ्रो झालाय. धावबाद झाल्यात. फक्त बघूया धावबाद कोण आहे तेच सांगण्याचा प्रयत्न. 3रे पंच पाहतील की फराद धावबाद आहेत की सलमान धावबाद आहेत हे फक्त पाहतील. कारण दोन्ही जर खेळाडू पाहिले तर बरोबर मध्यभागी होते. त्याच्यामुळे कोण त्या साईडला गेलाय कोण या साईडला गेलाय हे पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या फेरीसाठी जो ड्रॉ करण्यात आलेला आहे पहिला मॅच आता होईल. कुणबी क्रीडा कमिटी मंडणगड खेळेल साईनाथ कोशिंबीशी. रामरतन 11चा संघ खेळेल जीवेश 11 संघाशी. देवांश 11 दापोळी खेळेल कार्तिक 11 काजूशी. परफेक्ट 11 खेळेल या सामन्यातील विजेते संघाशी. साईचरण 9192 खेळेल शनिदेव कृपा टेंबीपाडा संघाशी. आणि फोर्ट 11 चर्चगेट ज्याला दुसऱ्या फेरीमध्ये पुढे चाल देण्यात आलेली आहे. याचा अर्थ मंडणगड वर्सेस कोशिंबे, रामरतन वर्सेस जितेश, दापोली वर्सेस काजू 11 परफेक्ट आणि या सामन्यातील विजेता साईचरण वर्सेस शनिदेव असा सामना पुढच्या फेरीसाठी असणार आहे.
फराद स्ट्रायकर एंडला फराद 20 धावा धावफलकावरती आहेत. बराच वेळ हवेत राहिला चेंडू वर गेला वर 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 आणि प्रतीक घरात आल्याच्या चेंडूच्या खाली प्रतीकनं टिपलाय हा झेल. अजून एक विकेट अजून एक गडी बाद. अजून एक विकेट आली आहे. बघा असं वाटलं होतं दुसऱ्या षटकानंतर की सलमान या बारीला चांगल्या प्रकारे बिल्ड करेल आणि हे धावफलक 30-32च्या आसपास नेऊन सोडेल, परंतु आता त्या सर्व आशा मावळल्यात. आता शेवटचा चेंडू शिल्लक असताना फक्त 20 धावा धावफलकावरती आहेत आणि शोएब आणि यासीन, आता यासीन नव्यानं आलेले फलंदाज आहेत. शोएबला सुद्धा एकही चेंडू खेळता आलेला नाही आहे कारण तो नॉनस्ट्राईक एंडवरती तसाच तसा उभा आहे. परंतु प्रशंसा मी जितेशची करेल ज्या प्रकारे त्याने स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी केली आहे. सच अ फॅन्टॅस्टिक वर्क बाय जितेश. 5 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला बॅकफुटवरती आले ते प्रतीक वेगाने चेंडूवरती येतात. हातातून चेंडू निसटलाय, फंबल झाले तिथे काही वेळेसाठी, परंतु जितेश सुद्धा हुलकावणी देत आहेत जरूर, परंतु 2 धावा तोपर्यंत धावफलकावरती जमा होतील. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहे धावफलकावरती 22-23 धावांचं लक्ष्य टार्गेट सेट केलेलं आहे. 23 धावांचा पाठलाग करण्यासाठी ज्यावेळेला यंगस्टर पापडी येईल त्यावेळेला पुन्हा एकदा येऊया बरेच मोरे आहेत आमच्या जोडीनं. स्कोर कार्डवरती नजर टाकूया. मुरादच्या पहिल्या चेंडूवरती बाद झाले, त्यानंतर सलमानची 13 धावांची खेळी, फरादची 2 धावांची खेळी. जास्त काही कोणी उल्लेखनीय कामगिरी करू शकलं नाही, फक्त सलमाननं झुंजा देण्याचा प्रयत्न केला. पहिलं षटक अनिकेतचं 2 धावांचं 1 विकेटचं, दुसरं षटक आलं दिगंबर यांचं 11 धावांचं आणि शेवटचं दितेश यांनी एक शेवटचं जे स्लॉग ओव्हर होता त्या षटकामध्ये 1 विकेट घेताना 7 धावा खर्च केल्या. एक्स्ट्राज होत्या 5. संघाची धावसंख्या आहे ती 22. 23 धावांचा पाठलाग करायचा. 2 टीम कॅप्टन कुणबी क्रीडा कमिटी मंडणगड आणि साईनाथ कोशिंबे या टीमच्या कर्णधाराने पोहोचायचं आहे. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. आणि सध्याकडल्या स्क्रीनवरती कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हिलियन ही आहे आणि त्याच्या बाजूला बघितलं तर DBN मीडिया अर्थात DBNच्या चॅनलवरती लाईव्ह स्कोरिंग असेल, ब्रॉडकास्टिंग असेल हेही दाखवल्या जातात. नाणेफेकीचा कॉल देखील केला जातोय कारण DBNनं उत्तरोत्तर प्रगती केलेली आहे. आता दोन्ही प्रोप्रायटर आहेत तर DBNची आता सध्याच्या घडीला तर पाहिलं तर बरेजी मोरे. एक जे प्रोप्रायटर आहेत कॅमेरामॅन म्हणून आहेत प्रवीण पाटील आणि एक अपडेटरमध्ये धनंजय मांगेल आहेत. आणि आज त्यांनी इतकी प्रगती केली म्हणजे सुरुवात माहिती आम्हाला 2017 साली त्यांनी सुरुवात केली होती. त्यावेळेला स्कोरबोर्डही नव्हता म्हणजे स्कोरबोर्ड आम्ही त्यावेळेला आभार मानतो tenniscreek.in म्हणजे सँडी आहेत संदीप विश्वकर्मा त्यांनी आणि अखिलेश यांनी तो स्कोरबोर्ड उपलब्ध करून दिला होता. त्यावेळेला सुरुवात तिथून होती कारण प्रत्येकानं केलेलं आपल्याला सहकार्य कायम आपण लक्षात ठेवायचं आहे. पण तिथून झालेला प्रवास आणि आज स्वतःचा स्कोरबोर्ड अपडेट करणं, वेबसाईट डिझाईन करणं आणि त्या वेबसाईटमध्ये क्रिकेटला लागणाऱ्या सगळ्या गोष्टीचा समावेश करणं या सगळ्या गोष्टी DBNच्या चॅनलने केलेल्या आहे. कारण रोज नवीन शिकण्याची जी इच्छा आहे ना कदाचित तीच त्यांना इथपर्यंत पुढे घेऊन चाललेली आहे. आपलं आयुष्य तसं आहे रोज नवीन शिकावंच लागतं त्याच्यामुळे उत्तरोत्तर प्रगतीची केलेली आहे DBNनं. आणि आज जर बघितलं तर त्यांच्याकडे अपडेटर म्हणून 5-6 जण आहेत तसं कॅमेरा म्हणून सुद्धा 8 ते 10 जण आहेत. म्हणजे कोणीही जर झाला मागे जर पहिला दिवस पाहिला DBNची टीम मैदानावरती खेळत होती म्हणजे 11 जण DBNचे मैदानावरती होते
तरी पण अपडेटर आणि कॅमेरामॅन बाकीचे होते. म्हणजे इतकी प्रगती त्याने केलेली आहे. त्यामुळे त्या प्रगतीचा भाग नक्कीच भरतजी आपणही आहोत. त्यामुळे या सर्व गोष्टी आपण जवळून पाहिलेल्या आहेत. तर अजूनही उत्तरोत्तर प्रगती करू अशी आपण अपेक्षाही व्यक्त करतोय. सामन्याच्या दिशेने जाऊया. यंगस्टर बाबडीला 23 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू आणि 23 धावा. 3 षटकामध्ये 23 धावांचा पाठलाग करायचा. सलामी जोडी मैदानावरती सज्ज. मी येतोय पुन्हा एकदा तुमच्या दिशेने. नाही, खूप चांगला उल्लेख केलात आपण. 2-3 गोष्टी मी त्यामध्ये अधोरेखित करेल. त्याच्यामध्ये डिबेनने साधलेली प्रगती म्हणजे उत्तरोत्तर वर्षानुवर्ष म्हणा, स्पर्धा म्हणा, नवनवीन काही ना काहीतरी सादर करण्याची ती भूक, तो पोटेन्शियल, स्वतःच्या पोटेन्शियल ओळखणं, त्यानंतर प्रत्येकाला म्हणजे जो कॅमेरामॅन आहे त्याला ऑपरेटिंगचं कार्य शिकवणं किंवा अजून कोणत्या बाबी इनोव्हेटिव्ह करता येतील त्यासाठी मल्टी टॅलेंटेड असे सर्व मुलांना तयार करणं, अशा सर्व बाबी प्रवीण पाटील आणि धनंजय यांनी केल्या आणि त्यामुळे त्यांचा तो एकत्रित संच प्रगती साधताना दिसतोय. आणि दुसरी गोष्ट आपण अशी अधोरेखित केलीत की त्याच्यामध्ये त्यावेळेला ज्यावेळेला स्कोरबोर्ड तुमच्याकडे नव्हता त्यावेळेला त्यांनी केलेलं सहकार्य, खास करून आपण विश्वकर्मा आणि त्या सर्व संपूर्ण टीमचा सँडी यांचा उल्लेख केलात. खरोखरच ज्यावेळेला तुम्हाला कोणतरी तुमच्या सुरुवातीच्या काळात किंवा तुमच्या बोलतात ना पडत्या काळात जो मदत करतो किंवा तुम्हाला सपोर्ट करतो त्यातला नेहमी त्याची जाण असणं गरजेचे असते. ज्यावेळेला त्यांची ती जाण आपल्या मनामध्ये राहते ना त्यावेळेला आपण कुठेही मागे पडत नाही. आपला बेस, आपली सुरुवात आणि त्या सुरुवातीच्या वेळेला घडलेल्या त्या सर्व घटना आपल्या ध्यानामध्ये असतात. लेट्स प्ले. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला चेंडू प्रति गरज, नाद नाही कोण करत आणि चेंडू चाललाय सीमारेखा पार, षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. सद्दाम आणि सद्दामला आपण नेहमीच वसई फाट्यासाठी पहिलं षटक हाताळताना बघितले, परंतु हा पायावरचा चेंडू प्रतीकला हे सगळे पसंत आहेत. घाटकोवर पंतनगर येथे खेळत असताना अमन स्पोर्टच्या माध्यमातून रबर बॉलने केलेली सुरुवात आणि इथे कमबॅक, मोठा कमबॅक. सद्दामने सरळ यष्टीचा वेध इथे घेतला आणि फलंदाज 1 आठवण केली. गेल्या वर्षी सुद्धा या स्पर्धेमध्ये फलंदाजी करताना त्याने आपला क्लास दाखवला होता आणि हा बघा चेंडू अक्रॉस गेले, सरळ यॉर्क पद्धतीने चेंडू पडला आणि जसं सद्दामचा उल्लेख केला त्याच्या टी शर्टच्या मागे जर पाहिलं ना तर 15 नंबर आहे. म्हणजे 2 वर्षा अगोदर या NCAA चषकामध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट तो गणला गेला होता. का तर त्यावेळेला सर्वाधिक 15 विकेट त्याच्या नावावरती होते, तेव्हाही 15 नंबरचा टीच. त्यावेळेला तो 15 नंबर आहे ना, त्याच्यासाठी कदाचित अगोदरही लकी होता, पण या मैदानावरती तो लक फॅक्टर घेऊन आला खास करून सद्दामसाठी. त्या स्पर्धेमध्ये अप्रतिम म्हणजे कामगिरी झाली होती. शेवटच्या चेंडूवरचा तो झेल घेतला होता क्षेत्ररक्षणे, पण पाय सीमारेषेला लागला म्हणून त्यांना बाहेर जायला लागलं होतं. पण आता बघूया ती कमतरता भरून काढतात का. पायावरती चेंडू आदळला आहे, थोडंसं बाहेर आहे, पिचिंगही बाहेर आहे, इम्पॅक्टही बाहेर आहे, ते सांगण्याचा प्रयत्न पंच करतात. आल्या पहिल्या चेंडू अविनाशनं अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला. लेग बायसे 1 धाव, स्कोर जाऊन पोहोचलाय. 3 चेंडूचा खेळ झालाय, पाठलाग 23 आहे. धावा आहेत धापलकवरती, 1 गडी बाद 7. विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय. सद्दाम सातत्यानं यष्टांसमोर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतायत आणि जेणेकरून एखादी फलंदाजाची चूक आणि त्याचा फायदा मोफास वसई पाटील. राहुल गोंड समोरच्या दिशेने डाऊन द विकेट, सरांच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा उत्तुंग दर्जेदार शानदार बहारदार अफुल्लातून षटकार. समोरच्या दिशेने थँक्यू डीजे खेळलेला हा फटका फुल पेस ऑफ द बॅट आणि इतका सुंदर, त्याला 6 ऑफ द डे म्हणावं लागेल. सौंदर्य होतं म्हणजे फटक्यामधलं सौंदर्य दिसून आलं. आई फटक्याला बघा, फटका हाकूट डब्याचा चेंडू होता, थोडंसं मनगड्या साईनं पूल केलं पण वळवलंही होतं, त्याच्यामुळे पिक ऑफ द रिक्स चेंडूला पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 1 षटकार 1 चौकार. मागचा षटकार सुंदर म्हणजे सुंदर होता, त्याच्यामुळे क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तो फटका खेळला होता राहुलनं. राहुल गोंड ज्याचा उल्लेख तुम्ही केलाय. 5 चेंडूचा खेळ झालाय, स्कोर 17-17. आणि आता विजयाजवळ यावेळेला पुन्हा एकदा लपेटलंय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतोय, तोपर्यंत एकदा राहुलने कंप्लीट केली. धावपलकावरती धावा 1 धावेनेशी
जाऊन पोहोचलेत. 18 पहिलं षटक समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये 5 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी यंग स्टार पापडी या संघाला. पहिला विकेट गेल्यानंतर म्हणजे पहिला तो षटकार पाहिला, त्याच्यानंतर विकेट आला ना, त्याच्यानंतर आलेला षटकार राहुल गौंडच्या, त्या षटकारानं काय केले की मुफास वसई पाड्याच्या कदाचित परतीचे दरवाजे बंद केले त्या षटकारानं. ते तिथून पुन्हा एकदा या मॅचमध्ये परत येणार नाही आहे ना, त्याची काळजी त्या षटकारानं घेतली. त्यानंतर आलेला चौकार जो विजयाच्या दिशेने वाटचाल करताना अजून आपण जवळ पोचलोय त्याची ग्वाही देणारा होता. गोलंदाज येतोय विलास, सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर पुन्हा एकदा राहुल गौंड. 5 धावांची आवश्यकता आहे. बॅक टू द बॉलर खेळलं होतं, गोलंदाजच्या पायाला लागून चेंडू कव्हरच्या दिशेने जातोय. 1 धाव या चेंडूवरती, पुन्हा 1 धावेने स्कोर जाऊन पोचलाय तो 19-19. धावपलकावरती आहेत आणि अजूनही 4 धावांची गरज आहे. हा विजय थोडासा आता लांब व्हायला लागलाय मोफास वसई पाटाकडून. अविनाश कट करायचं होतं चेंडूला, कव्हरमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एकदा धावून कंप्लीट केली जाते. एका धावेने आता पुढे जाण्याचा प्रयत्न. बघा रिक्वायरमेंट रेट खूप कमी आहे, त्यामुळे आता या मॅचला एन्जॉय करत फिनिश करण्याचा काहीसा मानस या दोन्ही फलंदाजाचा दिसतोय. विलासला इथून येणारे चेंडू खूप विचारपूर्वक हाताळावे लागतील. येणारे 4 चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव नाही आली, 1 ते 2 विकेट गेल्या, कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येऊ शकतो. मिरायकल म्हणजे मिरायकल गोलंदाजी तुम्हाला हाताळावी लागणार आहे, साधी नाही. मिरायकल फुलटॉस बॉल ऑन ड्राईव्ह मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये पाठलाग केला जातोय. सलमान पोचतील चेंडूवरती, तर 2 धावा पूर्ण करतोय राहुल. या 2 धावांनी स्कोर बरोबर बराबरीत झालाय. याचा आता 1 धावेची आवश्यकता. पुढचा सामना कुणबी क्रीडा कमिटी मंडणगड आणि साईनाथ कोशिंबे. कुणबी क्रीडा युवा क्रीडा मंडणगड या संघात नाणेफेक जिंकून फिल्डिंग स्वीकारले, बॅटिंग स्वीकारले आणि साईनाथ कोशिंबेला फिल्डिंगसाठी आमंत्रित केले. चांगली मॅच बघायला मिळेल आणि मॅचेस खूप चांगल्या इथून पुढच्या बघायला मिळतील. अशा प्रकारे इथे मॅच झाले फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकला यंग स्टार पापडी या संघाला आणि पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतंय मोफास वसई फाटा या संघाला. अभिनंदन यंग स्टार पापडी. आणि मोफासचं सुद्धा आभार करणं. प्रत्येक वर्षी हा संघ आपल्या मैदानावरती ही स्पर्धा असू द्या, NCA चषक असू द्या किंवा इतरही स्पर्धा असू द्या, नेहमीच ते खेळण्यात उपस्थित दाखवल्यात. मॅच समरी पाहू शकता 22 धावा केल्या 3 षटकामध्ये मोफाच्या संघाने. सलमानची एक खेळी होती 13 धावांची. बाकी अनिकेतच्या 1 विकेट, जितेच्या नावावरती 1 विकेट. 1 धावा झाला पाठलाग करताना सुरुवात प्रतीकनं त्या षटकाराने केली, पण राहुलला 15